श्री स्वामी समर्थ ओम साईराम. आपल्या चॅनल साई सात सात मध्ये मनापासून हार्दिक स्वागत आहे. हाय फ्रेंड, कसे आहात? मजेत ना? मजेतच असले म्हणजे तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. हाच महाशिवरात्रीचा खास दिवस आहे. महाशिवरात्रीचा दिवस हा महादेवांचा उत्सवाचा दिवस असतो. या दिवशी मी रुद्राभिषेक करणार आहे. रुद्राभिषेक मध्ये कोणते जप करायचे हेही तुम्हाला बघायला भेटेल. म्हणून तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. थँक्यू. मी देवघराची पूजा करून घेतली आहे. ज्या ठिकाणी महादेवांची पूजा करणार आहे ती जागा स्वच्छ करून रांगोळी काढली व तिथे चौरंग ठेवला. त्यावर नवीन कौर सफेद वस्त्र अंतरावे व सर्वप्रथम अक्षतावर हळदी कुंकू लावून दिवा प्रज्वलित करावा. फूल अर्पण करावे व म्हणावे, शुभम करोती कल्याणम आरोग्य धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमोस्तुते. महाशिवरात्रीची पूजा रात्रीच्या 4 प्रहरामध्ये केली जाते. जर ते जमले नाही तर आपल्याला जो वेळ जमेल त्यावेळी करावी. महादेवांची मनोभावाने केलेली पूजा भक्ती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचते व आपल्या मनोकामना पूर्ण होतात. कोणतीही पूजा करण्या अगोदर गणपती बाप्पांची पूजा करतो. अक्षतावर हळदी कुंकू वाहून त्यावर गणपती ची स्थापना केली व बोलावे, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्ने कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. ओम गणपते नमः. व बाजूला अक्षता ठेवून त्यावर अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवतात, कारण ते रूप पण पार्वती मातेचेच आहे. माझ्याकडे शंकर पार्वती व गणपती यांची मूर्ती आहे. मी ती पूजेला ठेवत आहे. म्हणजे शंकरांच्या ज्या प्रिय वस्तू आहेत त्या पूजेला मांडावे. जसे नंदी, त्रिशूळ, डमरू, रुद्र यंत्र मी ठेवत आहे. या दिवशी शिव व त्यांची पत्नी पार्वती यांचा विवाह झाला होता, म्हणून आपण पार्वती मातेला सौभाग्य अलंकार पण अर्पण करावे. नंतर मुख्य देवता महादेवांची विधिवत पूजा करावी. महादेवांची पूजा शिवलिंगाच्या रूपात करायची आहे. इथे मी ताम्हना शिवलिंगाचे पिंड घेतले आहे. अगोदर मी गंगाजल मिश्रित केलेले पाणी शिवलिंगावर अर्पित केले. नंतर गाईचे कच्चे दूध किंवा पंचामृतने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना ओम नमः शिवाय हा जप सातत्याने करावा. शिवलिंगावर अभिषेक केलेलं पाणी तुळशीत घालायचे नाही, दुसऱ्या कोणत्या झाडात घालावे किंवा तीर्थरूपी प्रसाद म्हणून घेऊ शकतो. शिवरात्रीमध्ये आपल्याला कोणतीही सेवा जमली नाही तर जल अभिषेक नक्की करावा, कारण महादेवांना जल अभिषेक अधिक प्रिय आहे. आता मी एका ताम्हनामध्ये थोडे अक्षता घेतले आहे. मग शिवलिंगाची पूजा करायची आहे. शिवलिंगावर कधी हळद कुंकू लावू नये, त्याऐवजी भस्म किंवा चंदन लावू शकतो. शिवदेवांना भस्म अति प्रिय आहे. शिवलिंगावर भस्म 3 बोटाने म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश या बोटांनी लावावे. शिवदेवांना वस्त्र व सफेद फूल व धोत्र्याचे फळ, बेलपत्र, पलटे अर्पण करावे. पूजा करताना 108 बेलपत्र ओम नमः शिवाय जप करताना अर्पण करावे. व जर तुमच्याकडे रुद्राक्षाची माळ असेल तर ती पण शिवलिंगावर ठेवावी. रुद्राक्ष देवाला प्रिय आहे. निवेदामध्ये फळ, खडीसाखर ठेवावी आणि पाणी ठेवावे. शेवटी धूप दिवा ओवाळावे व आरती करावे. जलपत्र असेल तर ते शिवलिंगावर ठेवा, कारण शिवलिंगावर सतत पाण्याची धार राहावी, कारण शिवलिंगावर सतत ऊर्जा प्रवाहित होत असते. म्हणून शिवलिंगावर सतत पाण्याची धार वाहण्याने ऊर्जा शांत होते. आपण कोणतेही प्रहरी रुद्र अभिषेक सेवा करतो त्यावेळी मंत्र जप करावे. अभिषेक ही भगवान शंकरांची उच्च कोटीची सेवा आहे. ही सेवा करताना आपल्याला काय काय पठण करायचे ते बघूया. एक आहे शिव महिमा स्तोत्रम, 1 वेळा पठण करावे. दुसरे आहे गणपती अर्थव स्तोत्रम, 1 वेळा करावे. राम रक्षा स्तोत्रम 1 ते 9 श्लोक पठण करावे. रुद्र अध्याय नम चमक संपूर्ण वाचावे. शिव कवच 1 वेळा वाचावे. शिव गायत्री मंत्र 11 वेळा वाचावे. महामृत्युंजय मंत्र 11 वेळा पठण करावे.
अमृत संजीवनी मंत्र 11 वेळा पठण करावे. संजीवनी मंत्र 11 वेळा पठण करावे. शिव अष्टावली नामावली स्तोत्रम 1 वेळा पठण करावे.